निश्चितपणाने आज आम्ही ओबीसी समाजाच्या संबंधामध्ये जरांगे पाटलांनी जे उपोषण मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे त्या संबंधात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे। जरांगेंना सरकार पाठीशी घालतंय, प्रशासन पाठीशी घालतंय आणि विशेषतः मराठा समाज आणि सरकार जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून या ठिकाणी त्यांचा हेतू साध्य करीत आहेत। मला तर म्हणायचं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जातनिहाय जनगणना झाली, तीच जनगणना येत्या जनगणनेमध्ये 2027च्या जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना झाली पाहिजे असं आमचं ठाम मत आहे, म्हणणं आहे आणि त्यासाठी आम्ही प्रकर्षाने रस्त्यावर उतरणार आहोत। त्यापूर्वी जरांगेंनी जो मुंबईमध्ये आमरण उपोषण किंवा उपोषण सुरू केलं आहे त्या उपोषणाला देखील आमचा तीव्र आक्षेप आहे। एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा उपोषण करून घटनेची पायमल्ली करून जर कोणाला आरक्षण देता येत असेल तर आमचा हा 52-55% समाज संपूर्णतः रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आम्हीही उपोषण आणि अन्य मार्गाचा वापर करू आणि आम्ही देखील आम्हाला मिळालेलं डॉक्टर बाबासाहेबांनी जो आम्हाला आरक्षण दिलेलं आहे तो आम्ही कोणाला हिसकावू देणार नाही। सरकारने याचे धोरण त्यांचं लक्षात घ्यावं। सरकार त्यांना जे पाठीशी घालतंय, त्यांना जे कार्पेट या ठिकाणी अंथरतंय ते अंथरायचं त्यांनी बंद करावं आणि या ठिकाणी जरांगेंचं कुठल्याच प्रकारचं ऐकू नये। घटना जर मोडायचं काम सरकारच्या माध्यमातून करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। सबंध ओबीसी समाज यासाठी रस्त्यावर उतरेल, जे प्रकार पाहिजे ते सगळे करायला ओबीसी समाज तयार आहे। त्यामुळे जरांगेंनी आणि सरकारने याची खुणगाठ बांधावी की अशा प्रकारचं आरक्षण जर आपण कदाचित द्यायचा प्रयत्न केला तर निश्चितपणाने सबंध महाराष्ट्र या ठिकाणी खवळून उठल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारची मी या ठिकाणी जय 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 हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।